झी 24 तास, एक पाऊल पुढे। अफजल गुरुच्या फाशीचा अन्वयार्थ काय याविषयी आपण चर्चा करतो आहोत। हुसेन दलवाईंकडे आपण थेट जाऊया। हुसेन भाई, ब्रेकवर जाण्यापूर्वीचे सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहेत, त्याला तुम्हाला उत्तर द्यायची असतीलच, मात्र त्याबरोबरच या भागातला प्रश्न असा आहे की अफजल गुरु संसदेवरचा हल्ला आणि त्यानंतरची सगळी प्रक्रिया 12 वर्ष याच्यामध्ये संपलेली आहेत। संसदेवरच्या हल्ल्यातून सरकारनं नेमके काय धडे घेतलेत, काही धडे घेतलेले दिसतात का? कारण एक छोटं उदाहरण जरी द्यायचं म्हटलं तरी सुद्धा संसदेच्या सुरक्षेसाठी खास प्रशिक्षित कमांडोज तयार करण्यात येणार होते, त्याला मंजुरी मिळून आता वर्ष उलटलंय तरी सुद्धा ते तैनात करण्यात आलेले नाहीत। 1540 जणांचं हे पथक होतं की जे पथक संसदेवर केलेला हल्ल्याचा अनुभव लक्षात घेऊन संसदेबाहेरची सुरक्षा वाढवणार होतं, त्याच्यासाठी ते तैनात करण्यात येणार होतं, ते अजून झालेलं नाहीये। हे एक उदाहरण झालं। प्रश्न असा आहे की आपण काय नेमका धडा घेतला आणि त्यातून काय अंमलबजावणी केली? आपण बरेच धडे घेतलेले आहेत आणि सुरक्षेच्या दिशेनं बरीच काही आपण पावलं उचललेली आहेत। आपल्याला वाटतं असं नाही आहे, संसदेमध्ये सहजासहजी ज्या तऱ्हेने त्यावेळेला लोक घुसले तसे आता घुसू शकतील असं कोणाचा समज जर असेल तर तो चुकीचा आहे। तसं होऊ शकत नाही। चांगली तिथे तैनात केलेले लोक असतात, आपले सुरक्षा विभागाचे लोक, मिलिटरीचे लोक असतात, त्यामुळे तिथे अशा रीतीनं आता घुसण्याचा प्रश्न येत नाही। परंतु त्याच्यातून धडा सरकारने असा घेतला की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही दहशतवाद्यांची ढिलाईनं किंवा कमकुवतपणे वागायचं नाही, कठोर कारवाया करायच्या ही भूमिका घेतली। म्हणून कुठेही सरकार जेव्हा UPAचं सरकार आल्यापासून दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी कुणी विमानातून गेलं नाही, त्यांना विमानातून आणलं नाही हे लक्षात घ्या, किंवा 26/11च्या ह्याच्यानंतर तिथे कुणाला तरी वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही। बऱ्याच लोकांना त्यावेळेला ठार करण्यात आलं आणि हाताशी लागलेल्या कसाबला नंतर फाशी देण्यात आली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एकंदर आज हे अवस्था आहे की जगाला आणि अफजल गुरुला फाशी देऊन एका अर्थानं संबंध जगाला, दुनियेला आपण असं सांगितलेलं आहे की सरकार इथे भारत देश हा कुठल्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाच्या पुढे मान तुकवणार नाही। काही झालं, किती संकट आलं तरी ती निपटून काढण्यासंबंधामध्ये निर्धार या सरकारचा आहे, संकल्प या सरकारचा आहे। हे एका अर्थानं आपण संदेश जगाला दिलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं। नाही, हा मुद्दा बरोबर आहे। अनेक गोष्टी ज्या आहेत, नाही हा मुद्दा बरोबर आहे, मात्र अनेक गोष्टी ज्या आहेत, मगाशी भारतकुमार राऊतांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता की ह्या दोघांनाच नेमकं निवडून त्यांना फाशी देण्यात आली, हा एक मुद्दा। अनेक जणांची फाशी प्रलंबित असताना दुसरी गोष्ट, भाजपने वोट बँकेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। दुसरीकडे सुशील कुमार शिंदेंनी हिंदुत्ववाद्यांचा आणि सॅफ्रॉन टेररिझमचा मुद्दा उपस्थित केलेला होता। अशा परिस्थितीमध्ये प्रश्न असा आहे की आता काही हिंदू दहशतवाद्यांवर सुद्धा आरोप आहेत आणि अर्थातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी तसे आरोप केलेले होते। याचा अर्थ हे या सगळ्या लोकांवर, ज्यांची त्यांनी यादी सुद्धा वाचून दाखवलेली होती एका ठिकाणी, त्यामध्ये हिंदू दहशतवाद्यांची नावं सुद्धा घेतलेली होती, त्यांच्यावर मग आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्यांचा निर्णय सुद्धा पटकन निकाली का काढणार नाही काँग्रेस, किंवा तो काढेल का? अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केला, तुम्हीच केलात म्हणून बरं झालं। असं आहे की या देशामध्ये कायदा हा सर्वांना समान आहे, हे लोकांना पटलं पाहिजे आणि त्या दिशेने सरकारने वागलं पाहिजे। या देशाची घटना ही सेक्युलर आहे, ती तुम्ही स्वीकारलीच पाहिजे। त्याच्यामध्ये भलते धर्म आणणं अतिशय चुकीचं आहे। अकबरुद्दीन अवेसी ज्या पद्धतीने बोलतात तसंच तोगडिया बोलतात, तोगड्याच्या संबंधात सुद्धा कारवाई केली पाहिजे। आणि नांदेडला ज्या वेळेला बॉम्बस्फोट झाला त्याच्या अगोदर तोगडिया त्या घरामध्ये गेले होते, याची सुद्धा सरकारने नोंद घेतली पाहिजे। हे मी सातत्याने बोलत आलेलो आहे, पण आता हे बोलल्यानंतर मग वातावरण करायचं आणि एका सेक्शनच्या बाजूने उभं राहायचं, हे अतिशय चुकीचं आहे। पण गृहमंत्री त्याच वेळेला म्हटलं अकबरुद्दीनला पकडलं, मला बोलू दे, आता मला बोलू दे, अकबरुद्दीनला पकडलं हे बरोबर केलं, पण त्याचबरोबर मी हा प्रश्न उपस्थित करतोय आता, त्या RSSची जी याच्यामध्ये मीटिंग झाली, अलीकडे एक बैठक झाली याच्यामध्ये काय ते रायगडमध्ये, त्या रायगडच्या बैठकीला इंद्रेश कुमार उपस्थित होता। या इंद्रेश कुमारने कर्नल पुरोहितला मदत केलेली आहे। या संबंधामध्ये काय आता या लोकांचं म्हणणं आहे? शिवानी सावरकर डायरेक्ट असं म्हणतात की इथल्या मुसलमानांना बॉम्ब हल्ले करून मारलं पाहिजे, या संबंधात यांचं काय म्हणणं आहे?
माझं सरकारविषयीच सुद्धा म्हणणं आहे की सरकारने कठोर पावलं या संबंधात उचलली पाहिजे. या संबंध प्रश्नाकडे हिंदू आणि मुसलमान असं पाहता नाही. हिंदू आणि मुसलमान कोण पाहतं? प्रश्न या तऱ्हेने धार्मिक करण्याचं काम हे लोकच करतात. आता कुंभमेळा चाललेला आहे, तिथे जाऊन हेच प्रश्न उपस्थित करणं, परत त्या मंदिराचा प्रश्न उपस्थित करणं, हे प्रकरण कोण करते? खऱ्या अर्थानं इथे वोट बँकचा प्रश्न निर्माण करणारे कोण आहे ते लक्षात घ्या. काँग्रेसवर कशाला आरोप करता? काँग्रेसने केलं ना. अफजल गुरु मुसलमान असून सुद्धा त्याला फासावर दिलं ना. तिथे मागे पुढे पाहिलेलं नाही. लक्षात घ्या कसाला दिलं ना फासावर. तर काँग्रेसवर हा आरोप सातत्यानं करत राहणं आणि आपल्या मनामध्ये पोटामध्ये काय ते लपवत राहणं हे आता बंद झालं पाहिजे. आपण सर्वांनी ह्या देशाची एकात्मतेसाठी हे करूया, ठरूया की या देशाची एकात्मता राहिली पाहिजे. या देशाचा सर्व कारभार हा खऱ्या अर्थानं घटनात्मक असला पाहिजे, घटनेला चालून राहायला पाहिजे, असला पाहिजे. हे सर्वांनाच मानूया आणि त्या दिशेने कोणी आग्रह केला तर मी त्यांच्या बरोबर आहे. बिलकुल. मधु चव्हाण बोला. असं आहे की हुसेनबाईंना मी आठवण करून देऊ इच्छितो की इंद्रेश कुमारवर जर त्या ठिकाणी काही आरोप असतील तर चार्जशीट करा, पकडा की त्यांना. कोणी नको म्हटलंय. ठाकूर प्रज्ञासिंग ठाकूर जे आहेत ना, ऐका ना. आता हुसेनबाई तुमचं आम्ही शांतपणे ऐकलं, तुम्ही कधी चिडत नाहीत का चिडला मला माहिती नाही, की प्रज्ञासिंग ठाकूरवर का त्या ठिकाणी आज 6-7 वर्ष झालं तुम्ही त्या ठिकाणी आरोपपत्र करून खटला चालवत नाहीत? का चालवत नाहीत? म्हणजे तुम्हाला एकसारखं आम्हाला या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा फरक करायचाच नाहीये आणि सेक्युलर आणि घटना सर्वश्रेष्ठ आहे. मी हुसेनबाई आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की शहाबानो केसचा खटला न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश असताना माननीय स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून आपल्याला विचारू इच्छितो की तो त्या ठिकाणी निर्णय का बदलला? 14व्या शतकामध्ये मुस्लिम भगिनीने नेऊन ठेवलं तुम्ही. घटना सर्वश्रेष्ठ आहे सांगताना 2-3 वर्षापूर्वी शीला दीक्षित अशा म्हणाल्या की ज्यांचा काही संबंध नव्हता की जर अफजल गुरुला फाशी दिलं तर असंतोष निर्माण होईल, मुस्लिम धर्मियांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधींनी का नाही, मला असं म्हणायचंय की कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमानाविषयीच नाही. मूळ मुद्दा असा आहे की आता अफजल गुरु मुसलमान आहेत तर त्याला आम्ही फाशी दिलं नाही का? उपकार केले का? उपकार केले? म्हणजे मला असं वाटतंय की 7-8 वर्ष का काढली? अमेरिकेने कोणालाही त्या ठिकाणी मुलाहिजा ठेवला नाही. आपण तर दफन तरी केलं, पण अमेरिकेने लादेनला पकडल्यानंतर त्याला पेटीत घालून समुद्रात बुडवलं. त्या देशामधल्या मुस्लिम समाजाची काय प्रतिक्रिया होईल की लादेन हा मुस्लिम होता? बिलकुल. केवळ फाशीपुरता हा मुद्दा नाहीच आहे. मुळात मुद्दा असा आहे की संसदेवरच्या हल्ल्यातून गेल्या 12 वर्षात सरकारने धडा घेतला. काय धडा घेतला नाही? मी तुम्हाला आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्राचाच घ्या. 26/11चा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी जॅकेट्स पासून, बुलेट प्रूफ जॅकेट पासून अनेक आम्ही उपाययोजना, प्रधान समितीने अनेक प्रकारच्या सूचना केल्या होत्या. किती सूचनांची अंमलबजावणी केली? अर्थसंकल्पात किती गोष्टींची तरतूद केलेली आहे? केंद्र शासनाने आता त्यांनी एकाला फाशी दिलं, परंतु तुम्ही मगाशी अमोल अतिशय महत्वाचा प्रश्न सुरुवातीला आपला उच्चारलात की अशा तऱ्हेचा दहशतवाद पूर्णतः निपटून काढण्यासाठी काय केलं पाहिजे? आता काश्मीरला अर्थसंकल्पामध्ये दोन्ही माझे मित्र त्या ठिकाणी संसदेमध्ये आहेत, अब्जावधी रुपये इतर राज्यांपेक्षा केंद्राने जास्त मदत दिली आहे. तिथे विकास व्हावा, तिथे लोकांना उद्योग मिळावा, तिथे 2 हाताला काम मिळावं, शेताला पाणी मिळावं, चालायला रस्ता मिळावा. त्या ठिकाणी काय केलं त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी? बिलकुल. म्हणजे यातनं काही धडा घेतला नाही. धडा घेतला नाहीच ना. अगदी. राऊत सर, संसदेमध्ये 12 वर्षात सुरक्षा वाढली आहे का? 12 वर्षापूर्वीपेक्षा आज तिथल्या खासदारांना सुरक्षित वाटतं का? तुम्हाला सुरक्षित वाटतं का? एक लक्षात घ्या, मला खासदार म्हणून सुरक्षित वाटतं की नाही हा प्रश्न नाही. मला जगात कुठेही सुरक्षितच वाटतं, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. त्यामुळे माझ्या सुरक्षेचा प्रश्न नाही. मी 2008 साली खासदार झालो आणि आता 13 साल सुरू झालेलं आहे. त्यामुळे या 5 वर्षामध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही मोठे बदल झालेत असं मला काही दिसत नाही. 2 ठिकाणी चेकिंग असेल, काही 3 ठिकाणी चेकिंग व्हायला लागलं असेल. ह्याच्याखेरीज आणखीन काही बदल झाला असा मला दिसत नाही. प्रश्न असा आहे की अशा तऱ्हेने कोणीतरी संसदगृहापर्यंत पोहोचतो, कुठून तरी आलेले लोक, पाकिस्तान प्रशिक्षित असे दहशतवादी हे थेट संसदगृहामध्ये पोहोचतात, उपराष्ट्रपतींच्या दालनापर्यंत जाऊन त्यांना गोळ्या तिकडे झाडण्याचा त्यांचा हे होतो, त्यांची तयारी होते. याचा अर्थ काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपण घेत नाही. ते हिंदू मुसलमान हे आणण्याचा प्रश्न. मगाशी हुसेनबाईंनी एक जे मांडलं त्याच्यावर मला अतिशय यातना झाल्या. याचं कारण असं, ते म्हणाले की ते मुसलमान आहेत
म्हणून त्यांना आम्ही सोडलं नाही, आम्ही त्यांना फाशी दिली. इकडे मुसलमानचा प्रश्न नाही ना हो, ते गुन्हेगार आहेत, या देशाचे गुन्हेगार आहेत, ते लक्षात घ्या. भारतीय संसदेवरचा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवरचा हल्ला आहे, हे लक्षात घ्या. त्यांना काय कसाबला काय फाशी नाही द्यायचं तर काय मांडीवर बसून कुरवाळायचं, काय करायचं काय? ते मुसलमान आहेत म्हणून त्यांचं काय करायचं, त्यांना मांडीवर बस घ्यायला पाहिजे होतं, बिलकुल काय करायचं. त्यामुळे त्यांना जर फाशी झाली असेल तर ती योग्यच झाली, त्याच्यासाठी उशीर झाला याबद्दल खरं म्हणजे काँग्रेस सरकारने दिलगिरी व्यक्त केली. ह्याच्याच कारण सांगतो तुम्हाला. मगाशी त्यांनी सांगितलं की बीजेपीच्या राज्यामध्ये झाल्यानंतर बीजेपीने काय केलं, फास्ट ट्रॅक कोर्ट का नाही जाहीर केली. हे 2001 मध्ये हे झालं सगळं, आणि त्यानंतर 2004 पर्यंत बीजेपीचं सरकार होतं. तोपर्यंत खटला चालला. तर कुठलाही खटला या देशामध्ये चालायला 3 वर्ष लागतात, तसा तो खटला चालला. त्यानंतर जे काँग्रेसचं सरकार आलं त्यांनी काय केलं, त्यांनी या फायली का ठेवल्या, शीला दीक्षित यांच्या ऑफिसमध्ये फायली का पडून राहिल्या, किंवा त्या जर म्हणतात मी पाठवल्या होत्या तर त्या होम मिनिस्टरच्या गृहमंत्र्यांच्या टेबलावर का पडून राहिल्या, हे सगळे प्रश्न आहेत ना. याची उत्तरं हुसेन दलवाई तुम्हाला जर येत असतील तर तुम्ही देणं गरजेचं आहे. नाहीतर कृपा करून ह्याला हिंदू मुसलमान असा रंग देऊ नका. हा धर्माचा प्रश्न नाही, हा राजकीय प्रश्न नाही. ही जसं मग शर्वरी त्यांनी सांगितलं तसा हा कायदेशीर प्रश्न आहे. कायद्याची प्रक्रिया लांबणं ही खूप मोठं हा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. इंग्रजीमध्ये 2 पद्धतीच्या कहावत आहेत. एक म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, आणि दुसरी त्याला विरोध करणारी अशी गोष्ट अशी आहे की फायनली जस्टिस इज एन, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि दुसरं असं आहे की तुम्ही उशिरा का होईना तुम्हाला कायदा न्याय मिळाला. हो, याच्यापैकी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड ही गोष्ट इथे अत्यंत युक्त ठरते. ज्या पद्धतीने हा उशीर झालेला आहे तुम्ही लक्षात घ्या. जी माणसं मारली गेली त्यांच्या कुटुंबियांचं काय, हा खरा प्रश्न आहे. हा हुसेन दलवाईंनी काहीतरी विचार घेतला पाहिजे ना. फाशी दिली ना आम्ही, हे सांगण्यात काय पॉईंट आहे. अगदी दलवाई सर. असं आहे, भरत कुमार जे काय म्हणतात ना ते खरं म्हणजे मी आता नवीनच गेलेलो आहे, मला 1 वर्ष झालं. मला तिथे बऱ्यापैकी सिक्युअर वाटतं. त्यांना इनसिक्युअर वाटत असेल. नाही, मला नाही वाटत आहे. का वाटतं मला हो, नाही मला हुसेन भाई तुम्ही नीट ऐकलं नाही. मी सांगितलं मला कुठेही इनसिक्युअर वाटत नाही, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. असं माझा स्वतःवर विश्वास आहे, त्यामुळे मला कुठेही इनसिक्युअर असुरक्षित वाटत नाही. मी यासाठी सरकारकडे बघत नाही मला सिक्युअर वाटावं यासाठी. मी समर्थ आहे. दहशतवादी त्यावेळेला घुसले. राज्य कुणाचं होतं, कसं काय घुसले, होम मिनिस्ट्री कुणाच्या हातात होती, काय घुसण्याची कारण होती. असं आहे त्यावेळेला असं सरकारने या संबंधामध्ये नेमकी भूमिका घेतलेली आहे की यात तुमच्याकडे चाललेले असलेले जे दहशतवादी अड्डे आहेत ते तुम्ही मोडून काढा. यासाठी पाकिस्तानवर प्रचंड प्रमाणामध्ये दबाव आणला. आज पाकिस्तानला हे लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे काही ना काहीतरी कारवाई त्या संबंधात चाललेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला प्राईम मिनिस्टर आमचा ह्याच्यामध्ये बसमध्ये तिथे गेले नाहीत आणि तिथल्या प्राईम मिनिस्टर किंवा तिथला प्रेसिडेंट त्याचं स्वागत करायला आले नाही, तरी काही न मानताना सुद्धा आपण तिथे गेलो. असं घडलेलं नाही. पाकिस्तानच्या संबंधामध्ये जर कडक भूमिका कोणी घेतली असेल, बांगलादेशच्या संबंधामध्ये कडक कोणी भूमिका घेतली असेल तर काँग्रेसनेच घेतलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न, मी हिंदू मुसलमान प्रश्न केलेला नाही. भरत कुमार तुम्ही नीट ऐकलेलं नाही. हिंदू मुस्लिम प्रश्न आमच्या मित्र जे आहेत माझ्या गावाले आहेत त्या मधू चव्हाणांनी केला, मी नाही केला. मग त्यांचं सतत म्हणणं आहे की मुसलमानांची मतं मिळावीत, मुसलमानांना काय लागून चालवून केलं जातं, मुसलमानांचं व्होट बँक म्हणून वापरलं जातं. कुठे व्होट बँक मागले. झी 24 तास एक पाऊल पुढे.